जय शिवराय मित्रांनो, तुमची सगळ्यांची लाडकी सह्याद्री सखी आज पुन्हा एकदा भ्रमंतीला निघालेली आहे आणि आज आपल्यासोबत असणार आहे को ट्रेकरचे ऑर्गेनायझर द संदेश जोशी सर. कसारा घाटाचा डुगुडुगू प्रवास करून आम्ही पोहोचलो बाबा द धाब्यावर. तिथे आम्ही चहाची एक छोटीशी रिफ्रेशमेंट घेऊन पुन्हा निघालो आमच्या वाटेकडे. रस्त्यातच आम्हाला लागली द वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेसला आज मी पहिल्यांदाच एवढं जवळून पाहिलं होतं आणि आज जरा बघायला गेलं ना तर कसारा घाटात फारच ट्रॅफिक होती. आम्हाला वाटलं सुट्टीच्या दिवशी आम्हाला ट्रॅफिक थोडीफार कमी मिळेल, पण असं काहीच नव्हतं. पुढे जाऊन आम्हाला लागलं इगतपुरी स्टेशन. इगतपुरी स्टेशनपासून बघायला गेलं तर 15 ते 20 किलोमीटर अंतरावरच त्रिंगलवाडी दुर्ग आहे. रोजच्या कामाचा व्याप आणि प्रवासाची दगदग आणि यातूनच आज मनमोहक अशा निसर्गाचा आनंद घेत असताना मला खूप छान वाटत होते. उन्हाचा तडाखा पण अगदी थंडगार असं वातावरण आणि नागमोडी रस्त्याचा आनंद घेत आम्ही थेट येऊन पोचलो त्रिंगलवाडी या बेस विलेजला. असं वाटलं होतं की चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मॅच आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड, त्यामुळे भाविकांची गर्दी कमी राहील, पण असं काहीच नव्हतं. आजही तेवढेच भाविक आम्हाला गडावर फार उत्साहाने पाहायला मिळाले. अशा प्रकारे फायनली आम्ही त्रिंगलवाडीला पोचलो आहोत. आता वेळ झाले 9:15 आणि आम्ही घरातून म्हणजे मी अंगावरून निघाले होते 5:30 वाजता आणि भिवंडीवरून आमचे सर मला भेटले आणि आम्ही 6 वाजता ऑलमोस्ट भिवंडीवरून निघालो होतो. आता 9:15 वाजले. 9:15 वाजता आम्ही भिवंडी टू कसारा पकडून कसारा इगतपुरीवरून इथे त्रिंगलवाडी गावाजवळ पोचलो आहोत आणि ट्रेक आम्ही स्टार्ट केला आहे. त्रिंगलवाडी गावाकडून इकडनं आपण वर थोडं चढाई करून वर आल्यानंतर आपल्याला 1266 मधील गौतम बुद्धांची एक लेणी आढळते. उत्कृष्ट असं दगडी कोरीव काम आपल्याला इथे बघायला मिळते. अगदी आजच्या जगात जर POPचं कामसुद्धा एवढं कोरीव होत नाही तेवढं दगडी बांधकाम हे कोरीव झालं आहे. आतमध्ये जसं हरिश्चंद्र गडावर जसे 4 स्तंभ आहेत तसे आपल्याला 4 स्तंभ, पण त्यातील 3 स्तंभ हे पडीक अवस्थेत आहेत आणि 1 स्तंभ जशाच्या तशा अवस्थेत आहे जसं हरिश्चंद्र गडाला आहे. आतमध्ये गेल्यानंतर अगदी थंड वातावरण आहे आणि खूप शांतता आहे. त्यानंतर आपण डाव्या साईडकडून गडाला चढाई करू शकतो. आता वाजले 9:50 आणि 9:15ला आम्ही ट्रेक स्टार्ट केला होता आणि 9:50ला आम्ही गडाच्या माथ्याच्या पायथ्याशी पोचलो आहोत आणि तिथे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतील आणि त्या पायऱ्या चढून गेल्यावर मारुती देवाची एक भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि एक महादरवाजा, तो चढून आपण गडमाथ्यावर पोहोचणार आहोत.
गड पायथ्याशी आपल्याला वर येताना कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतील. तर ह्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवरून वर आल्यानंतर आपल्याला महामारुतीरायाची एक मूर्ती आपल्याला दिसेल आणि त्याच्या उजव्या साईडला आपल्याला महादरवाजा लागतो. तो महादरवाजा पार करून आपण गडमाथ्यावर जय शिवराय सगळ्यांना. ट्रिंगलवाडी गडाचा असा काही महत्त्वाचा इतिहास आढळत नाही आहे, पण एक माहिती सापडली की हा गड मुघलांनी 1688 साली त्यांच्या ताब्यात घेतला होता. गडाची चढाई एकदम मध्यम आहे, जवळपास 3300 फुटा एवढी उंची आहे. गडावर पाहण्यासारखे अवशेष म्हणजे मारुतीरायाची भव्य दिव्य अशी मूर्ती, त्यानंतर गडाचा महादरवाजा जो शाबूत अवस्थेत आहे आणि ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. त्यानंतर गडावर आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतील. ते आपण गड पायथ्याशी उतार करतानंतर आपल्याला मागच्या बाजूने उतार करताना आपल्याला ते बघायला मिळेल. वर जाऊन बोलतो. आता आपण सध्या आहोत ट्रिंगलवाडी गडाच्या मध्यभागावरती आणि इथे पाहायला मिळतात आपल्याला 2 वाड्यांचे अवशेष जे अगदी उद्ध्वस्त अवस्थेत पडलेले आहेत. तर बघायला गेलं तर असं वाटते की इथे खरी संवर्धनाची गरज आहे आणि गरज यासाठी आहे की हे जे वाडे आहेत याचे जे अवशेष आहेत ते आपल्या पुढच्या पिढीसाठी शाबूत राहावेत, म्हणून इथे खरी गरज आहे. जय शिवराय मित्रांनो. आणि अशा प्रकारे आज माझी आणि सर आमचे संदेश सर जे खूप अनुभवी आहेत, ज्यांचे किती 119 किल्ले त्यांनी 119 गड त्यांचे ऑर्गनाईज करून ते ट्रिप घेऊन जातात आणि ते कंप्लीट केलेले आहेत सक्सेसफुली. असे ते आज त्यांनी मला त्यांच्यासोबत येण्याची संधी दिली. मी खूप आभारी आहे. आणि ट्रिंगलवाडी ह्या गडाची भ्रमंती आज आमची पूर्ण होत आहे. गडावर पाहण्यासारखे असे खूप सारे अवशेष आहेत, जसे की कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि मागे पाहत असाल तुम्ही भव्य दिव्य अशी मारुतीरायाची मूर्ती, त्यानंतर महादरवाजा आणि पडक्या वाड्याचे अवशेष, तसेच विविध ऑर्गनायझर या काही लोकांनी असे जागोजागी भगवे लावले आहेत आणि ते पाहण्यासाठी वर एक देवीचं मंदिर आहे. असे खूप सारे अवशेष आहेत पाहण्यासारखे. आणि तर एक अशी माझी विनंती आहे की जर कोणते ग्रुप जर गडावर संवर्धनासाठी जात असेल तर ट्रिंगलवाडी या दुर्गासाठी खूप काळाची गरज आहे. कारण की जे मी अगोदर म्हटलंच की पडक्या वाड्याचे जे अवशेष आहेत त्याचप्रमाणे जे भगवे लावले आहेत त्याला दुरुस्तीची फार गरज आहे. तर विनंती आहे जर कोणाला जमत असेल तर त्यांनी हा पुढाकार नक्की घ्यावा. आणि तुमची लाडकी सह्याद्री सखी आज ह्या भ्रमंतीचा शेवट करते. जय शिवराय. सगळ्यांनी व्यवस्थित राहा आणि नेहमी फिरत राहा. मी 5 महिन्यानंतर आली आहे. मला खूप त्रास झाला थोडा, पण ठीक आहे. चला बाय.